मित्रमैत्रिणींनो, पूर्वी सुप्रीम कोर्टामध्ये न्यायाधीशांच्या लायब्ररीमध्ये अशी एक मूर्ती होती, जिला लेडी ऑफ जस्टिस असं म्हणलं गेलं होतं. आता ह्या मूर्तीच्या ऐवजी आज सकाळपासून बातम्या येत आहेत, की एक नवीन मूर्ती बसवण्यात आलेली आहे आणि ही मूर्ती अशा प्रकारे दिसते. आता ह्या दोन मूर्तीमध्ये काय फरक आहे आणि नेमकं हे कशासाठी केलं आहे ते आपण पाहूया. तर पहिल्या मूर्तीमध्ये तुम्हाला दिसत आहे, की न्यायदेवतेच्या डोळ्यावर पट्टी आहे, हातामध्ये तराजू आहे आणि एका हातामध्ये तलवार होती. परंतु आता नवीन मूर्तीमध्ये त्यांनी बदल केलेला आहे. तो म्हणजे या ठिकाणी जी नवीन मूर्ती आहे, या ठिकाणी न्यायदेवतेच्या या मूर्तीवर जे आहे ते परिधान केलेलं वस्त्र जर पाहिलं तर ते भारतीय पद्धतीचं आहे. त्यानंतर न्यायदेवतेच्या एका हातामध्ये तराजू आहे, ज्याच्यामध्ये की बदल नाही केलेला आहे. तराजू जशाला तसाच आहे, दोन्ही मापं सारखेच दिसत आहेत. आणि त्यानंतर जे दुसऱ्या हातामध्ये न्यायदेवतेच्या पूर्वी तलवार होती, त्या ठिकाणी आता संविधानाची प्रत ठेवण्यात आलेली आहे किंवा संविधानाचं हे पुस्तक तुम्हाला तिथे दिसतं आहे. आता हे जे काही बोललं जातं आहे या ठिकाणी, की हे आम्ही याच्यासाठी केलं आहे कारण न्यायदेवता ही आंधळी असते किंवा न्याय हा आंधळा असतो. अ, हे जे काही चालत आलेलं आहे, ही जी काही मान्यता आहे, न्याय हा आंधळा असतो. हे जे चालत आलेलं आहे, की न्यायदेवता ही बघत नाही समोर कोण आहे, लहान आहे, मोठा आहे, श्रीमंत आहे, गरीब आहे, सत्ताधारी आहे, विरोधातला आहे, कोण आहे हे बघत नाही, तर फक्त ऐकून घेते. ऐकून घेण्यात येतं, की अच्छा हे असं असं घडलं, दुसरी व्यक्ती सांगते की तसं तसं घडलं आणि त्या सगळ्या ऐकण्यातूनच जे आहे ते निर्णय घेतला जातो, की कुणाला काय न्याय द्यायचा, कुणाला काय शिक्षा द्यायची किंवा कुणाला काय राहत द्यायची. या अर्थाने अशी ती मूर्ती होती. मात्र आता असं सांगितलं जातं आहे, की नाही, न्याय हा आंधळा नसतो. न्यायदेवता ही जी आहे ती समोर जे काही घडतंय ते बघते आणि त्यामुळे न्यायदेवतेच्या डोळ्यावरची ही पट्टी आपण काढलेली आहे. आता मला काय म्हणायचं आहे माहिती आहे का? न्यायदेवतेच्या डोळ्यावर पट्टी बांधा किंवा डोळ्यावरची पट्टी काढून तुम्ही दाखवा. याच्यामुळे जर का न्यायालयीन व्यवस्थेमध्ये ज्या पद्धतीने न्याय दिला जातो आज भारतामध्ये, त्या व्यवस्थेमध्ये जर बदल होणार असेल तरच ते महत्त्वाचं आहे. कारण की काय माहिती आपल्याला, एखादी मूर्ती बांधून एखादी मूर्ती तुम्ही बनवली म्हणून एखाद्या व्यक्तीचं वागणं बदलत नसतं. त्यामुळे या व्यवस्थेचं वागणं हे त्या मूर्तीमुळे बदलणार आहे का? तर नाही. अर्थातच तिथल्या लोकांना जर खरोखर संविधानाची जाण असेल, कायद्याची जाण असेल आणि जर वाटत असेल की नाही, जे जे न्याय आहे ते झालं पाहिजे, जे अन्याय आहे त्यांना शिक्षा झाली पाहिजे, अशा विचारांचे जेन्युइन थॉटचे जर का वकील असेल, अशा प्रकारची न्यायव्यवस्था असेल तरच सगळ्यांना न्याय मिळणार आहे. त्यामुळे इथे जे काही वेगवेगळ्या प्रकारे वाद केले जात आहेत, जसं संजय राऊत असं म्हणाले की हे RSSनी पेरलेलं दिसतंय, आता हे मुद्दामून करायला लागले किंवा आता ते जे काही असेल ते ज्या कोणत्या गोष्टीसाठी त्यांनी केलेलं असेल, मला एक असं वाटतं की ठीक आहे, हे चांगलं झालं की भारतीय पद्धतीचं जे आहे ते फिमेलला पेहराव दिलेला आहे. कारण आपल्याकडे साधारणपणे आपलं ट्रॅडिशनल जे काही पेहराव आहे, साडी ती घातली. पण मला एक जे खटकलं ना, की त्या न्यायदेवतेला जे आहे ते खूप जास्त दागिने त्यांनी घातलेले दिसत आहेत. दागिने भरपूर घातलेले आहेत. म्हणजे एखादा दागिना मला असं वाटतं की ठीक होता तिथे. कमरेला दागिने बांधलेले आहेत त्या देवीच्या. त्यानंतर डोक्यावर मुकुट आहे. मला ते सगळं जास्त खटकलं ह्याच्यासाठी, कारण की जर न्याय मागायला जाणारा प्रत्येक व्यक्ती वेगवेगळ्या थरातून येतो, वेगवेगळ्या इकॉनॉमिक कंडिशनमधून येतो, सगळे जण इतके श्रीमंत नसतात. त्या न्यायदेवतेकडे बघितल्याच्या नंतर मला असं काहीतरी शांततेचं फिलिंग तुम्हाला येतं का खरोखर? म्हणजे मला असं वाटतं की जेव्हा आपण अशा मूर्ती बघतो ज्याच्यातनं आपल्याला काहीतरी प्रेरणा घ्यावी वाटते, जसं की गौतम बुद्धाची मूर्ती बघतो, कुठल्याही प्रकारचा अलंकार दिसत नाही. शिवाची मूर्ती बघतो, आपल्याला खूप छान वाटतं, कारण की शिवही असं आहे की कुठल्याही प्रकारचा अवडंबर नाही आहे आणि जे काय आहे ते नॅचरल आहे. समजा रुद्राक्ष त्या भागात मिळत होते, तर रुद्राक्षाच्या माळा आहेत किंवा साप आहे गळ्यामध्ये आणि आपला केस बांधलेले आहेत. काही फार एक्स्ट्रा सोन्याचे मुकुटच घातलेले आहेत, हातात काहीतरी भरपूर घातले, पायात घातले, किंवा ते महागडं, म्हणजे थोडक्यात मुकुट हा काय प्लास्टिकचा नसतो, साध्या मेटलचाही नसतो, तो सोन्याचा किंवा चांदीचाच असतो. म्हणजे त्याच्याकडे पाहिल्याच्या नंतर एक खूप रॉयल जे आहे ते वाटतं. मला असं वाटतं की समजा ह्या देवतेला साडी परिधान केलेली असती, कुठल्या प्रकारचे दागिने नाही, एक छोटंसं वाटलं तर एक गळ्यातली माळ इतकं जरी दिलं असतं आणि हातामध्ये तराजू आणि पुस्तक, ते बघायला चांगलं वाटलं असतं. असं वाटलं असतं की हां, म्हणजे हे त्या काय म्हणूया, एक न्यायालयीन व्यवस्थेला धरून आहे, असं माझं स्वतःचं म्हणणं आहे. म्हणजे मी त्याच्याकडे तसं पाहते. अर्थातच माझं कोणी ऐकणार नाही आहे, मला माहिती आहे. पण एखाद्या मूर्तीकडे, एखाद्या स्कल्पचरकडे मी कसं पाहते हेच मला आज तुम्हाला सांगायचं होतं.
आणि अजून एक, संविधानाची प्रत का दाखवत आहेत? जे या प्रकारचं संविधानाचं पुस्तक सगळीकडे घेऊन फिरत आहे, प्रत्येक ठिकाणी ते पुस्तक दाखवलं जातं. इव्हन शपथ घेताना सुद्धा अनेक काँग्रेसच्या नेत्यांनी लोकसभेमध्ये शपथ घेताना हे पुस्तक दाखवलं आणि नंतर शपथ घेतली. त्यामुळे ज्या पद्धतीने राहुल गांधींनी संविधानाचं, कॉन्स्टिट्यूशनचं काय म्हणूया महत्त्व अधोरेखित करण्याचा प्रयत्न केला आणि त्याचमुळे आपण बघतो आहोत की त्याच्यानंतर आपल्या प्रधानमंत्र्यांना जेव्हा त्यांनी शपथ घेतली तेव्हा त्यांनी पहिल्यांदा असं झालं की ते पुस्तक धरलं आणि डोक्याला लावून दाखवलं. त्यानंतर काल परवा आपण पाहिलं की देवेंद्र फडणवीस यांनी आंबेडकरांच्या पायाजवळ पाया पडताना आणि आपण कसे संविधान, घरघर संविधान असं त्यांनी केलं, किंवा आता त्यांनी असं सांगितलं की आता आपण प्रत्येक गावामध्ये संविधान भवन बांधणार. तर हे जे राहुल गांधींनी सांगितलं होतं की हे सरकार संविधानाचं उल्लंघन करत असतं आणि आता आम्ही कसे उल्लंघन करत नाही म्हणून यांची, जसं की भाजप थोडक्यात जे आहे ते यांची एक पद्धत आहे. जर त्यांना तुम्ही एखाद्या गोष्टीवरून विरोध केला ना तर ते काय म्हणूया, म्हणजे तुम्ही विरोध करताना एका गोष्टीसाठी करता, मात्र ते जे दाखवतात की बाबा आम्ही संविधान विरोधी नाही हे दाखवण्यासाठी त्यांनी काय करायला पाहिजे होतं, तर राज्यकारभार असा करायचा होता की आमच्या जनतेला, आम्हाला असं वाटेल की नाही नाही यार आता हे चांगलं काम करत आहेत, यांनी मराठी शाळा बंद करण्याचा निर्णय मागे घेतलेला आहे, किंवा यांनी शेतकऱ्यांना हमीभाव दिलेला आहे, किंवा यांनी जे आहे ते लोकांच्या हितांचे अनेक निर्णय घेतलेले आहे, महागाई कमी केलेली आहे, बेरोजगारी जी आहे ती कमी केलेली आहे, असं जेव्हा आम्हाला वाटेल तेव्हा आम्हाला खरोखर वाटेल की हां हे संविधानाचं पालन करत आहेत. आरक्षणाच्या नियमाचं सगळ्यांनी पालन जर केलं असतं तर आम्हाला वाटलं असतं की हे पालन करतायत. मात्र हे काय करतात, हे तसं नाही करत, ते कृतीमध्ये नाही दाखवत. ते फक्त काय करतात, अच्छा तुम्ही म्हणलं ना संविधान विरोधी, उद्या ते जाऊन संविधानाच्या पायाच पडतील, उद्या ते सत्यनारायणही घालू शकतात एखाद्या संविधानाच्या पुस्तकाच्या समोर की बाबा आम्ही कसे संविधानाला मानतो. म्हणजे तुम्ही या संविधानाच्या पुस्तकाचं जर मंदिर बांधून असं मंदिरात ठेवलं, याचा अर्थ तुम्ही संविधानाचे रक्षक नसता होत. त्यामुळे संजय राऊत जे म्हणतात ते मला बरोबर वाटतं. ते असं म्हणतात की शिवसेना जेव्हा फुटली किंवा राष्ट्रवादी फुटली, हे दोन्ही केसेस आत्ता सुप्रीम कोर्टासमोर पेंडिंग आहेत. म्हणजे हे जे काही फुटणं होतं, काही लोकांनी आपल्या पक्षाचं चिन्ह, पक्षाचं नाव घेऊन जाणं आणि पक्ष दुसराच वेगळा तयार करणं, या गोष्टी ज्या आहेत त्या इल्लिगल आहेत तसं पाहिलं तर. आणि त्यामुळे त्याच्या विरोधामध्ये केस ज्या आहेत त्या सुप्रीम कोर्टामध्ये पेंडिंग आहे. मात्र सुप्रीम कोर्टाने त्याच्यावर इतकी तारीख दिलेली आहे, तारीख पे तारीख जे म्हणतात ते तसंच आहे. म्हणजे इतक्यांदा तारीख दिलेली आहे की त्याचा निर्णय जो आहे तो घोळत ठेवलेला आहे, म्हणजे निर्णय दिलाच नाही आहे. म्हणजे थोडक्यात ही गोष्ट चुकीचीच आहे, मात्र सुप्रीम कोर्ट हे सांगतच नाही की ती चुकीची आहे. आता काही लोकांना असं वाटतं काय झालं ते गेले तर, परंतु ते चुकीचं आहे. ओके, आणि जर ते चुकीचं नसतं तर कोर्टाने आजपर्यंत निकाल दिला असता आणि म्हटलं असतं की याच्यात काहीही चुकीचं नाही आहे. मात्र चंद्रचूड यांना माहिती आहे की मग ते त्यांच्यावरच धब्बा लागेल की त्यांनी जे काय आहे ते चुकीच्या गोष्टीला बरोबर आहे असं सांगितलं म्हणून, आणि त्यामुळे ही केस पेंडिंग ठेवता येतात. संजय राऊत म्हणतात की तुम्ही इथं न्यायदेवतेच्या हातामध्ये संविधान दिलेलं आहे असं दाखवता, खूपच बाबा भारतीयकरण केलेलं आहे असं दाखवता, आणि दुसरीकडे ज्या केसेसवर पटकन न्याय व्हायला पाहिजे, ज्या केसेसचा निकाल पटकन लागायला पाहिजे, म्हणजे तुम्ही मला सांगा मित्रमैत्रिणींनो, महाराष्ट्रासारखं इतकं प्रगत राज्य हे 2.5 वर्ष इल्लिगल लोक चालवतात. म्हणजे या ठिकाणी इल्लिगल गव्हर्नमेंट जे म्हणतात ना, ते की हे गव्हर्नमेंट आत्ता जे चाललेलं आहे एकनाथ शिंदे यांचं, तेच मुळात लीगल नाही आहे, त्याचा बेसच लीगल नाही आहे. ओके, अर्धा पक्ष इकडे अर्धा पक्ष तिकडे, हे संविधानाला धरून नाही आहे. पण 2.5 वर्ष झाले हे लोक सत्ता भोगू शकतात, तर ह्याचा निर्णय पटकन लागणं हे किती महत्त्वाचं होतं की नाही, तर तो लागलेला नाही आहे. आणि ती केस आपल्या चंद्रचूड साहेबांच्या समोर ठेवलेली आहे. चंद्रचूड साहेब आता पुढच्या महिन्यामध्ये रिटायर होत आहे आणि ते म्हणतात की मला तर चिंता लागून राहिलेली की लोक माझ्याकडे कसे बघतील आणि हिस्ट्री मला कसा न्याय देईल. तर हिस्ट्री तुम्हाला न्याय देताना म्हणेल की हा इलेक्ट्रल बॉन्ड्सचा मुद्दा तुम्ही लावून धरला, परंतु या जे केसेस आहेत पक्षफोडीचे असतील, याच्यावर तुम्ही निकालच नाही दिला, त्याच्यामुळे त्याच्यावर तुम्हाला टीका होणार. आणि हे लोकांना माहिती आहे की हे स्पष्टपणे तुम्ही कुठेतरी तुम्हाला तुमच्यावर सरकारचा दबाव आहे आणि त्या दबावातनं तुम्ही ह्या केसचा निकाल घोळत ठेवलेला आहे. तर हे सगळं आहे. मलाही तेच वाटतं की ही जी काही मूर्ती आहे, या मूर्तीमध्ये संविधानाची प्रत देणं म्हणजे तुम्ही हे पुस्तक दिलं म्हणून काय सगळं झालं असं होत नाही. ओके, तुम्ही मंदिरं बांधले या संविधानाची, उद्याच्या समोर काही केलं, तुम्ही पोथ्या वाचल्या, याचा अर्थ असं होत नाही की तुम्हाला हे कळलेलं आहे. हे कळण्यासाठी तुम्हाला ते वाचावं लागेल, त्याच्यावर विचार करावा लागेल आणि त्यानुसार आपलं जे काही आहे ते आचरण आहे, किंवा तुम्ही जी काही राज्यव्यवस्था चालवता त्याच्यामध्ये त्या गोष्टी आणणं मला असं वाटतं खूप जास्त महत्त्वाचं आहे. या मूर्तीकडे पाहून मला तरी हेच विचार आले. बाकी मूर्ती सुंदर आहे आणि बाकी मी तुम्हाला सांगितलेलंच आहे, पण तुम्हालाही अजून काही दुसरं आलंच असेल. आपल्यापैकी अनेक लोक असतील की ज्यांनी अजून वेगळा विचार केलेला आहे, तो तुम्ही मला कमेंटमध्ये सांगू शकता.
आणि व्हिडिओ आवडला असल्यास जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि शक्य असेल तर तुम्ही चॅनलला आर्थिक मदत करू शकता. थांबते. धन्यवाद.